भोळी भाबडी जनता तर सोडाच, पण राजकारणातील बड्या हस्ती म्हणू नका, सिने जगतातल्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी म्हणू नका की उद्योजक म्हणू नका, असे सारेच ज्याच्या दरबारात नतमस्तक होतात त्या ज्योतिषी अशोक खरातला पोलिसांनी अटक केल्यानं खळबळ उडाली। या घटनेनं म्हाडाच्या घरकुल घोटाळ्यानंतर नाशिकची हवा पुन्हा तापली। एका 35 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी म्हणून बरीच वर्ष नोकरी केल्यानंतर खरात निवृत्त झाला। अंकशास्त्रात तरबेज असल्यानं त्यानं सेवानिवृत्तीचा काळ लोकांचं भविष्य सांगण्यासाठी व्यतीत करण्याचं ठरवलं। यात तो बराच पुढे निघून गेला। बघता बघता त्याची महती राज्यभर पसरली। सामान्य माणसांबरोबरच राजकारणातल्या बड्या हस्ती, सिने जगतातल्या मोठ्या मोठ्या सेलिब्रिटी, अधिकारी, उद्योजकही त्याच्या दरबारात नतमस्तक होऊ लागले। त्याच्या सल्ल्यानंच कोणी राजकीय दिशा ठरवू लागलं, तर कोणी शुभ कार्याची सुरुवात करू लागलं। ज्यांनी महिलांच्या अत्याचारावर दोषींविरोधात आसूड ओढायचा, त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ह्या तर त्यांच्या डोक्यावर छत्री धरायलाही मागं पुढं पाहत नसत। अर्थात सोशल मीडियावर झळकणारा तसा फोटोच हे सगळं सांगतो। तो ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्या श्री शिवनिका संस्थांवर चाकणकर ह्या सदस्य आहेत। चाकणकर तर सोडाच, पण एकनाथ शिंदेही आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांच्या दरबाराची पायधूळ झाडून आलेत म्हणे। मंत्री म्हणून राहिलेले केसरकर हे सुद्धा दर्शन घेऊन आलेत। तशी अशा साऱ्यांचीच यादी लांबलचक आहे। सिन्नर तालुक्यातल्या मिरगावमध्ये असलेल्या श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचाही खरात अध्यक्ष असून याच ठिकाणी सारे नतमस्तक होऊन आलेत। साऱ्यांच्या भविष्याचा वेध घेणारा खरात सध्या जेलची हवा खातोय। एक 35 वर्षीय महिलेला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे। पोलिसांनी केलेल्या कारवाईत एक पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आलाय। त्यात 1-2 नव्हे तर तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले। दरम्यान पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्यात खऱ्या, पण शेवटपर्यंत कारवाईचा फास आवळला जाणार का, हा खरा प्रश्न आहे। कारण मंत्री संत्रीत जर त्याच्या सल्ल्यानं चालत असतील तर पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसंही याआधी त्याच्यावर अशाच पद्धतीचा आरोप एका संस्थेनं केला होता। तेव्हा एका बड्या राजकीय हस्तीने त्याच्या बचावासाठी संस्थेलाच त्यांची माफी मागायला लावली होती असं बोललं जात आहे। त्यामुळे या पेनड्राईव्हमध्ये नेमकं कुणाकुणाचे आणि कसले व्हिडिओ आहेत हे उघड होणार का, हा खरा प्रश्न आहे। खाली करा, माईक खाली करा। कॅप्टन खरात यांना अटक केलेली आहे। काय नेमकी तक्रार होती आणि काय आपण कारवाई केली? पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2024 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून। भारतीय न्याय संहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोट कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तपास चालू आहे। क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे। काय तक्रार होती सर? फिर्यादीच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्यात आलेली आहे। काय तक्रार होती? काय घडलं? आपण काय गुन्हा दाखल केला? ती महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। महिलेचं नेमकं काय फिर्यादीमध्ये म्हणणं काय होतं? काय तक्रार काय होती तेवढंच? शारीरिक शोषणाबद्दलची तक्रार। सर कुठले कलम? भारतीय न्याय संहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। तर जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे? तो काय करतो? त्याची पार्श्वभूमी काय आहे? ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे। फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही। सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे। किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार। काय नाही, अजून काहीच निष्पन्न जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे। अजून तपास चालू केलेला आहे। ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्रात अभ्यास अशी माहिती मिळते आहे। महिलांचं शोषण करतो त्याची चर्चा आहे। नेमकं आपल्याकडे काय तक्रार आलेली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशन बद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही।
आज नेमका पहिलाच दिवस आहे, तपास सुरू आहे. तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, सीसीटीव्ही म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती आहे? नाही, सध्या तपास सुरू आहे. अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही. आरोपी एकच आहे की आणखी आरोपी? सध्या तरी आरोपी एकच आहे. महिलेने तुमच्याकडे जी फिर्याद सांगितली त्या फिर्याद सांगत असताना तुम्ही काय अलिगेशन केलेले आहे? महिलेने जी फिर्याद दिलेली आहे ती मी आपल्याला आत्ताच सांगितलं की तिने शारीरिक शोषणाबद्दल तक्रार दिलेली आहे आणि तिच्या प्रायव्हसीच्या कायद्याप्रमाणे जास्त ओपनली बोलता येणार नाही. तर हे पण जाणून घेण्याचा पण कलम आपण लावला. हो. ते काय म्हणजे ते तिथे अट्रॅक्ट होतं ना, म्हणून लावलेलं आहे. तर फिर्याद ही कधी दाखल झाली? कारण 2022 हा, काल दाखल झाली ना रात्री. नाही, हे प्रकरण प्रकरण कधी होतं? प्रकरण कधी 2022 होतं? तर कधीपर्यंत तिचं 24 पर्यंत आहे असं फिर्यादीत सध्या तरी दिलेलं आहे. आणि जे अत्याचार झाल्याचं फिर्यादीचं म्हणणं आहे ते नेमकं कुठे, म्हणजे एकाच ठिकाणी झाले का वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे, तर नेमकं काय झालं? प्राथमिकता तरी एकाच ठिकाणी झालं तर दिसते. तपास अजून सुरू आहे. सर, आरोपीला अटक करताना जेव्हा पोलीस गेले तेव्हा त्यांनी काही गोंधळ वगैरे घातला? नाही, काही राजकीय लोकांच्या नावाने अजून काही निष्पन्न झालेलं नाही. तर म्हाडा प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. एक आरोपी अटकेत आहे आणि आणखी काही आरोपी जे आहेत ते फरार असल्याचं कळतंय. तपास नेमका कशा पद्धतीने सुरू आहे? कालच तपास क्राईम ब्रांच युनिट 1 कडे आलेला आहे. एक आरोपी अटकेत असून पोलीस कस्टडीमध्ये आहे. अजून सखोल तपास सुरू आहे. आरोपी कोण आहे, त्याचा नेमका काय रोल होता या सगळ्या प्रकरणामध्ये? सोनू मनवानी म्हणून आरोपीचं नाव आहे आणि तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. त्याचा काय रोल आहे याच्यासाठीच आपण पीसी घेतलेला आहे आणि पोलीस तपासात तर असं 2-3 काम दिवस सुरू झाले. नेमकं काय निष्पन्न झालं त्याला? जे FIR दिलेली आहे, FIRच्या दिशेने जे काही बनावट कागदपत्र तयार केल्याचं दिसत आहे त्याच्याप्रमाणे तपास चालू आहे. अजून असं ठोस असं काही निष्पन्न झालेलं नाही. तर काल पण एकाला चौकशीसाठी बोलवलं होतं. नाही. तर नाशिकमधले अनेक नामवंत बिल्डर हे फरार आहेत, त्यांच्या मागावर आपले पथक आहेत, असं काही आहे? जितके पाहिजे असलेले आरोपी सगळ्यांचा शोध सुरू आहे. काही पथकं बाहेर पाठवली सर शोधासाठी? नाही सांगता येणार. तर लोकांच्या सहभागात एवढं मोठं प्रकरण आहे, जवळपास 49 प्रकरणासंदर्भात आढळून एकच आरोपी त्यात आपल्याला सापडला, तर बाकीचे आरोपी का सापडले? तो तपासाचा भाग आहे की समजा शोध सुरूच आहे आरोपीचा. जो सापडला त्याला आपण अटक केलेला आहे. जितके असे आरोपी सापडेल सगळ्यांना अटक करण्यात येईल. काही आरोपींचे फोन वगैरे बंद येत आहे का? तुम्ही संपर्क तो करताय? तपासाचा पाठ आहे.